Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. अर्थातच नवाका चषक देखील जिंकण्याचा मान या संघाला मिळालेला आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक बॉल पद्धतीचा मारा, विकेटचं पतन, पहिल्या विकेट माघारी परतते. चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. आणि काय झालं या दरम्यानच्या काळात, अभिजित दोडके देखील धावाच्या रूपात बाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण केवळ एक धाव फटकावर आहे. आता मात्र सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये पप्पूच्या माध्यमातून मारला जातोय. आणि पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. सुरेख षटक पाहायला मिळतंय. कुणाल याचं केवळ 2 धावा या षटकात पाहायला मिळाल्या आणि पहिलं षटक संपतंय. सुरेख गोलंदाजी, परंतु तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा कर आणि फलंदाजीसाठी सज्ज. गोलवाडा पुन्हा एकदा टॅप करतोय. पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळणार आहे. एका धावीला महत्व आहे. सुरेख गोलंदाजीचे प्रात्यक्षिक, त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लागताना पाहायला मिळते. गोलवर टप्प्याचे चेंडू गोलंदाज करतायत समित गोलंदाज. आता मात्र सुरेख फटका मारला जातो. करांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 5 धावांवर. दुसरं षटक चालू असताना मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. 20 धावांपर्यंत तरी गोलंदाजीचा जर पाहिली असेल तर 20 धावांपर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. तर हा चेंडू देखील मात्र थोडासा कट होतोय. लेग स्पिन पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 5 धावा लागतात. 5 दुसरं षटक सुरू असताना आणि आणखीन एकदम सरसावत चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत नुकताच नाशिक दौरा देखील त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. कुठला आलाय चेंडू मात्र सुरेखरित्या पटकावला गेलेला आहे. पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचली 9 धाव. उमेश पुजारी साहेब विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. उदय पुजारी साहेब, सुरेख फटका. तर आता मात्र उदय पुजारी असतील, तसेच त्यांच्या बरोबरीने फडके साहेब असतील, संदीपजी पाटील असतील, क्रिकेटचे तिघे चाहते एकत्र येताना दिसत आहेत. आणि आमची सुरेशजी गावडे मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याच्या बरोबरीने शैलेश पाटील व्यासपीठावर आहेत, कपिल जावेद व्यासपीठावर आहेत. आणि या सर्वांच्या एकत्रित येण्याने एक चांगली स्पर्धा साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटका मारला जातोय. अमित पाटीलच्या बॅट मधून जी धावांची कोंडी होती ती मात्र फोडली आहे. आणि 100 रुपयाचं पारितोषिक या चौकारासाठी असणाऱ्या संदेश. आणि तो वारसा मिळाला, जन्म संघाचं बाळकडू पाहायला नक्कीच मिळालं होतं. पुढे सरसावत पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु आता मात्र चांगला चेंडू अडवला जातोय. अमित फर्जी कर्मचाऱ्यांनी जी जबाबदारी दिली होती धावांचा गिअर चेंज करण्याची, बदलण्याची, ती समर्थपणे पार पाडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 षटकं संपत 14 धावा धावफलकावर. अमित ऑन फायर. उदय पुजारी आपल्या या ठिकाणी सुरेख फटका, परंतु बघूया धाव मिळते काय. परत धाव मिळणार नाहीये.
सुरेख फटका आणि धावसंख्या हो पुढे सरसावत मारलेला फटका सचिन राणेच्या बॅट मधून एक नजाकत भरा लाजवाब फटका आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी आणि 100 रुपयाचे पारितोषिक या सचिन राणेच्या चौकारासाठी. कर्णधार कसा असावा योग्यच्या क्षणी आपल्या संघाच्या बाजूला धावत येणारा असावा त्याचं उत्तर उत्तम घाटकोपर. हितेश पारीख हो स्वतः पलटूमध्ये चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करतोय पप्पू. चेंडूने एक धाव पाहायला मिळते. हितेश पारीख एक गुणी खेळाडू म्हणून देखील हितेश ओळखला जातो. आणि डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव पाहायला मिळते. संधी निर्माण झाली होती परंतु रक्षक सचिन आणि मदत संधी गमावली गेली. आणखी एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते. ते 3 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सचिन येथे फलंदाजी करण्यासाठी पप्पू घनश्याम शिंदे अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणारा हो त्याचा चेंडू समोरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या काळात चेंडू टॅप केला जातोय आणि उंचावरून चेंडू जमीन लगत येणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. हितेश पारीख स्ट्राईकवर अतितटीचा सामना अष्टविनायक दादर वर्सेस घाटकोपर. चेंडू व्हाईट बॉल बरोबर खेळ सुरेख चेंडू पप्पूच्या माध्यमातून घनश्यामच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक पहिलं संपते. पहिलं होतं आपल्या गोलंदाजच्या जोरावर. महत्वाच्या क्षणी 12 चेंडूने 7 धावा असताना केवळ 2 धावेचं षटक टाकलं. आपल्या संघाला मॅच मध्ये आणलं. नवीन तर तदनंतर सामना जिंकला असेल पाणे परंतु मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली होती. पाहूया आता मात्र काय कशा प्रकारची कामगिरी करतोय. पहिला चेंडू टपावल्यानंतर लेग ब्रेक पाहायला मिळतोय. बराचसा लांबवरचा हा चेंडू पॉईंटच्या दिशेने दडवला जातोय. एक धाव मिळेल. धावसंख्या वाढते 6 धावांवर. अटीतटीची लढती पाहायला मिळत आहेत. कौशल्य पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. झुंज पाहायला मिळते. 2 मराठी संघांमधील 2 विभागांमधील झुंज पाहायला मिळते. घाटकोपर वर्सेस दादर. व्हाईट बॉल प्लस एक धाव या ठिकाणी मिळते. हा चेंडू जर पाहायचं झालं तर टप्पा पडल्यानंतर बराचसा वळण घेताना पाहायला मिळाला. एवढा चेंडू वळण घेतलं की यष्टीरक्षक सचिन राणेला देखील हा चेंडू भेटू शकला नाही आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 8 धावांवर जाऊन पोहोचते. सुरेख फटका सचिनच्या बॅटमधून अधिक वेगाने हा चेंडू फटकावला गेला. एका धावेने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते.
हो सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. ही खासियत आहे सद्दाम मनसुरीची. आणि आता मात्र तो चेंडू पाहायला मिळाला. एक सुरेख लेग स्टंपवर चेंडू पडून चेंडू एवढा वळाला ऑप्शनच्या बाहेर वळण घेऊन चेंडू गेला. 9 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. टॅप केला जातोय समोरच्या दिशेने चेंडू. 1 धाव मिळेल. 10 धावांवर धावसंख्या. कोणता कॅमेरा कोणता 330 आहे. 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. सद्दाम मनसुरी गोलंदाजी मार्गावर तर फलंदाजीसाठी हितेश पारेख आणि सचिन. पुन्हा एकदा बॅकफुटला पटवला जातोय. पॉईंट कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा वाढते. 11 धावांवर जाऊन पोहोचते. अजूनही 11 धावांची आवश्यकता. चेंडू आहे ते 13. अटीतटीची लढत पाहायला मिळते. प्रत्येक रनसाठी झगडावं लागणार आहे या ठिकाणी. करंट सेमीफायनलचा सामना आहे. विजेता संघ ओंकार मालाड बरोबर सामना खेळताना दिसणार आहे अंतिम फेरीमध्ये. तुमच्या बाहेर पिचिंग केला चेंडू. आता या चेंडूमध्ये सद्दाम मनसुरीने वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु वेग वाढवत असताना दिशा हरवली गेली. धावसंख्या वाढते राहून तसे ते 12 धावांवर. सद्दाम हितेश पारेखसाठी हो सुरेश चेंडू. आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 12 धावा 2 षटकांच्या. राज इथे गोलंदाजी करण्यासाठी राज फ्रॉम उल्हासनगर राज दिली. पहिल्या चेंडूवर धाव घेतली जाते. 13 धावा धावफलकावर आहे. 9 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. असल्पा पॅकर्स घाटकोपर वर्सेस चालू असणारा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अष्टविनायक दादर. राज तेली सचिन साठी. आणि पुढे स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काहीच काळ हवेत जरूर गेला आणि बॉक्सच्या बाहेर जाऊन आढळतोय. ज्या विकेटची तलाश होती सुरज मात्र कायम आहे. 13 धावा धावफलकावर आहेत. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरज अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी या 9 धावा कराव्या लागतील. अटीतटीचा सामने पाहायला मिळतात. आणि आजचा दिवस जर पाहिलं तर असल्पा संघाने आपल्या गोलंदाजाच्या जोरावर गेलेल्या मॅचेस जिंकलेल्या आहेत. पाहूया आता या अंतिम षटकामध्ये अंतिम काही षटकांमध्ये अष्टविनायक दादर स्थानिक संघ आहे, स्थानिक टीम आहे. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. प्लस 1 धाव पाहायला मिळते. 2 धावांचा या ठिकाणी बोनसच्या स्वरूपातील मिळणार. धावसंख्या झटपट वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता. मी कदाचित या सामन्यातील टर्निंग पॉईंट होऊ शकतो. संजयवाडी कुठला जरा आवडते पुढे पुढे चाय संजय महाडिक विनंती आहे संदेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अव्वलच्या रूपात बऱ्याचशा धावा गेल्या आहेत. पाहूया सामना या ठिकाणाहून वाचवला जातोय का. अष्टविनायक दादर आणि आणखीन एक अवांतरच्या रूपात धाव पाहायला मिळते.
आणि धावसंख्या विजयासाठी आवश्यकता आहे ती 5 धावांची आवश्यकता. चेंडू पाहायला मिळतोय, कमबॅक करतोय राज. आज मात्र राज या मॅच मध्ये सगळ्याच्या प्रमाणे तो टप्पा पाहायला मिळत नाहीये आणि वारंवार मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते. वारंवार अवंतर धावा टाकल्या जातो. व्हाईट बॉलचा देखील बदल सांगायचं झालं तर वेस्ट इंडिजचा मायकल होल्डिंगच्या नावावर एक विक्रम आहे. 102 वनडे मॅचेस खेळल्या, 912 ओव्हर टाकल्या, परंतु एकही व्हाईट बॉल वन डे इंटरनॅशनल मध्ये टाकला नव्हता मायकल होल्डिंगने. परंतु हा गोलंदाज आहे राज, एक चांगला गोलंदाज आहे, नावारूपाला आलेला गोलंदाज आहे, परंतु मोक्याच्या क्षणी महत्वाच्या मॅच मध्ये व्हाईट बॉलची मात्र या ठिकाणी बरसात केली आहे. आता मात्र सुरुवातीला चेंडू पाहायला मिळाला आणि बऱ्याच कालावधीनंतर मात्र चांगला चेंडू राजचा पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे ती 19 धावांवर. 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. पाच व्हाईट बॉल या षटकामध्ये तो आले आहेत, पैकी 2 चेंडूवर डबल धावा देखील पाहायला मिळाल्या. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. समीर असा चेंडू पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपातील धाव आणि हे महागडं षटक म्हणावं लागेल राजाचं. आणि सूर्य कसा फटका मारला जातो. 1 धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवर. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कर्णधार तुषार आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आणि फिक्स कव्हर होईल फायनल मॅच आणि त्यानंतर BCLचं ऑप्शन देखील होणार आहे. 1 धावेची आवश्यकता आणि विजयी होतोय अष्टविनायक दादर. आपल्या नक्कीच दादरचा गट राखलेला आहे आपल्या घरच्या मैदानामध्ये. अंतिम फेरीत IT तरी थाटामाटात जाऊन पोहोचलाय.